इंटरेस्ट। हातपाय दुखणे, पायांमध्ये पेटके येणे यासाठी करा हा घरगुती उपाय। नमस्कार, आरोग्यदा आयुर्वेद या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत। मित्रांनो, अनेक वेळा कामावरून आल्यानंतर किंवा व्यायाम करून आल्यानंतर हातापायांच्या स्नायूंमध्ये वेदना जाणवतात। पायाच्या पोटऱ्या, मांड्या, हाताचे खांदे, दंड या ठिकाणी सतत वेदना जाणवत राहतात। असे दुखणे म्हणजे काही आजार नसतो, पण याकडे सतत दुर्लक्ष करत राहिले आणि योग्य वेळी योग्य उपाययोजना केली नाही तर पुढे जाऊन हे गंभीर स्वरूप धारण करते। म्हणूनच तुम्ही जर अशा अंगदुखीने त्रस्त असाल तर आजचा हा घरगुती उपाय तुमची या वेदनांपासून हमखास सुटका करेल। चला तर पाहूयात हा उपाय कसा बनवायचा। पण यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच व्हिडिओ खाली लाल रंगाचे सबस्क्राईब बटन दाबून शेजारील बेलवर क्लिक करा आणि आमचे असेच आरोग्यवर्धक माहितीने परिपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम पहा। आजचा उपाय बनवण्यासाठी आपल्याला एकूण 3 वस्तू आवश्यक आहेत। त्यापैकी पहिला घटक म्हणजे 1 ग्लास कोमट दूध। दूध घेताना ते देशी गाईचे असेल तर उत्तम रिझल्ट मिळतील आणि ते उपलब्ध न झाल्यास तुमच्याकडील उपलब्ध दूध कोमट करून वापरायचे आहे। दुधामधील कॅल्शियम आणि मल्टीव्हिटॅमिन्स हाडे मजबूत तर बनवतातच, पण स्नायूंना देखील ताकद देतात, ज्यामुळे स्नायूंचे दुखणे आणि पायांना पेटके येणे या समस्या नष्ट होतात। यानंतरचा दुसरा घटक म्हणजे भिजवलेले मनुके। मनुक्यांमधील कॅल्शियम, आयर्न आणि ग्लुकोज रक्त निर्मितीसाठी उपयुक्त असतात। आपण साधारण 1 चमचा एवढे मनुके रात्रभर म्हणजे 7 ते 8 तास पाण्यामध्ये भिजवत ठेवायचे आहेत। हे भिजवलेले मनुके या दुधामध्ये ऍड करायचे आहेत। आता तिसरा घटक म्हणजे नाचणी। नाचणी देखील कॅल्शियम आणि आयर्नचा मुबलक स्रोत असतात। दररोज नाचणीची भाकर खाणाऱ्या व्यक्तींना रक्ताची आणि कॅल्शियमची कमतरता जाणवत नाही। आपण नाचणीचे पीठ बनवून घ्यायचे आहे। यामध्ये 1 चमचा एवढे पीठ आपल्या उपायासाठी वापरायचे आहे। आता हे तीनही घटक व्यवस्थितपणे मिक्स करायचे आहेत। नाचणी औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असते। हेच औषधी गुणधर्म ओळखून आजकाल नाचणीचे अनेक वेगवेगळे फूड प्रोडक्ट्स बनवले जातात व त्यांची मागणी देखील दिवसेंदिवस वाढत आहे। हे तीनही घटक व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपला हा उपाय तयार झाला। याचे सेवन दररोज सकाळच्या नाश्त्याबरोबर करायचे आहे। सलग 7 दिवस हा उपाय केल्याने हातापायांचे दुखणे थांबून थकवा, अशक्तपणा दूर होतो। याशिवाय हाडे देखील या उपायाने मजबूत होतात। अनेक वेळा रात्री झोपेतच पायांना, मांड्यांमध्ये किंवा पोटऱ्यांमध्ये पेटके येतात, ते देखील याच उपायाने बंद होतात। सांधेदुखी, मणकेदुखी देखील या उपायाने कमी होते। माहिती आवडल्यास गरजवंतांना देखील शेअर करा। धन्यवाद।